सत्ताधारी आमदारांच्या विकास निधीवरून राजकारण तापलंय। 5 कोटी हा विकास निधी नाही तर आमदारांना दिलेली लाच आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। दुसरीकडे निधी वाटपात अन्याय तुमच्याच सरकारची परंपरा असं प्रत्युत्तर भाजपने दिलंय। तर मागच्या दारानं आलेल्या भोंग्यानं बोलू नये असा टोला शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्केने लगावलाय। लोकशाही विरोधी असं कारस्थान, तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या। म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकार, ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहित नाही, पण कमिशन बाजी नक्की। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता आणि आता निधी वाटपावरून गप्पा हाणायच्या। खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात। तुम्ही ज्या पद्धतीनं निधी वाटपामध्ये असमान कार्यक्रम राबवला आणि आपल्याच महाविकास आघाडीच्या लोकांना निधी देण्याचं पाप केलं होतं। जरा भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी आपण केलेले काळे कारनामे संजय राऊत आणि उभाटा गटानं आठवले पाहिजेत। नवोदित आमदार असतो, तो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, कोणाला पोटसूळ उठलेला आहे? संजय राऊतांचा आरोप आहे। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? 5च्या दाराने आलेला हा माणूस, यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहित आहे का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।